नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता भरपूर साड्या आपल्याकडे असतात आणि त्या कपाटात आपण ठेवल्यावर कपाट उघडल्या आपल्याच अंगावर पडतात आणि त्या पडू नये, व्यवस्थित कपाटामध्ये बसावं, आपला ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला सापडावं. त्यासाठी मी तुम्हाला साड्यांची ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज किंवा पेटीकोट लगेचच सापडेल. आपण कुठे लग्नाला गेलो किंवा कुठे कार्यक्रमाला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ब्लाऊज आणि आपली साडी लगेचच सापडेल, अशी मी तुम्हाला आज ट्रिक सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित बघा. खूप युजफुल होणार आहे, तुमच्यासाठी खूप छान होणार आहे. कारण सगळ्याच ताईंना साड्या ठेवायची खूप म्हणजे प्रॉब्लेम येतो आणि जरी ठेवल्या तर त्या घडी व्यवस्थित घालावी लागते आणि ब्लाऊजही त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवला म्हणजे आपल्याला लगेचच सापडतो मैत्रिणींनो. तर आता ही पहिली घडी मी सांगणार आहे. अशा प्रकारे 4 पदर जे असतात आपलं रेग्युलर घालतो त्या पद्धतीनेच घालायचे, अशा पद्धतीने मडपून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आता जो एक्स्ट्राचा इकडचा भाग आहे, मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा. तो भाग थोडासा दुमडून आपल्याला त्या काटामध्ये घालून घ्यायचा आहे. खूप छोटी आपली घडी होणार आहे. कपाटात जरी ठेवलं तर भरपूर साड्या कपाटामध्ये मावणार आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मार्केटमधून विकत आणल्यासारखी घडी आहे मैत्रिणींनो. खूप छान ही घडी आहे. अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे करा आणि आपला ब्लाऊजही हरवणार नाही. तर बघू शकता ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि ही साडी मी मेशोवरून मागवलेली होती आणि खूप स्वस्त मला ही मेशोवरून साडी मिळालेली आहे मैत्रिणींनो. तर तुम्हालाही जर आवडली असेल तर तुम्ही मेशोवरून मागवू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्ही त्या काटामध्ये घालू शकता आणि खूप सुंदर ही घडी झालेली आहे. कपाटात ही भरपूर साड्या मावतात मैत्रिणींनो. आपण लग्न कार्याला वगैरे गेलो तरीही आपल्याला कुठली साडी कुठल्या कार्यक्रमाला, हळदीला, लग्नाला किंवा साखरपुड्याला घालायची ते लगेच समजतं. त्यासाठी अशा पद्धतीने ब्लाऊज ही न हरवता आपण व्यवस्थितरित्या साडीची घडी अशा पद्धतीने घालू शकतो. ही झाला पहिला प्रकार. आता सांगते दुसरा प्रकार. तर बघू शकता किती सुंदर ही घडी बसलेली आहे. तर आता दुसरा प्रकार सांगते. दुसरी ही साडी अशा पद्धतीने आपण रेग्युलर घडी घालतो तशी 4 पदर घडी घालून घ्यायची आहे. आता इकडून मोडपून घ्यायचं आहे, स्टेप बाय स्टेप बघा. नंतर इकडून मोडपून घ्यायचं आहे आणि जो आता काट आहे तिकडचे त्या काटामध्ये हा राहिलेला भाग आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजही त्याच्यामध्ये घालायचं आहे. बघू शकता काहीसुद्धा घुमता वगैरे पडणार नाही, जाडजूड वगैरे दिसणार नाही, प्लेन आणि बाजारातून विकत आणल्यासारखी घडी होणार आहे. आणि जो राहिलेला भाग आहे तो आतमध्ये काटाच्या आतमध्ये घालून घ्यायचा आहे आणि ह्याचा ब्लाऊज आता त्याच्यामध्ये मी घालून दाखवते. तर बघू शकता ब्लाऊजही आपला हरवत नाही, कपाटात ठेवलं तर ब्लाऊजही पडत नाही. काय वेळेस काय होतं मैत्रिणींनो, आपण घाई गडबडीत एखादी साडी आवडली की कपाटातून ओढतो की दुसरी साडीला धक्का लागतो, दुसऱ्या साडीचा ब्लाऊज खाली पडतो आणि तो ठेवायचा आपण विसरतो. नेक्स्ट टाईम तो ब्लाऊज हरवतो आणि मग आपल्याला त्या साडीवर ब्लाऊज काय घालायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळे मैत्रिणींनो कधीही ब्लाऊज हरवणार नाही. या पद्धतीने साडीची घडी घाला आणि ब्लाऊजही या पद्धतीने त्याच्यामध्ये ठेवा. ही खूप छान आयडिया आहे. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार. तर अशा पद्धतीने तिसरी साडी आहे, त्याला ब्लाऊज अगोदरच आपण आतमध्ये घालून घ्यायचा आहे, गुंड्या लावून घ्यायच्या आहेत. बघू शकता 4 पदर घडी घातलेली आहे, ब्लाऊज त्याच्या आतमध्ये मी आतमध्ये घालून गुंड्या लावलेल्या आहेत. आता वरूनही अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बॅक साईडला यायचं आहे. बॅक साईडला जो भाग आहे तो आपल्याला ब्लाऊजच्या आतमध्ये घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आणि जो वरचा भाग आहे तो अशी घडी घालायची. बघा आपला ब्लाऊजही हरवत नाही. साडीची घडी किती सुंदर झालेली आहे. हा झाला तिसरा प्रकार मैत्रिणींनो. खूप सुंदर आहे तिसरा प्रकार. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजची घडी घालू शकता आणि खूप सोपी प्रकार आहे. तर बघू शकता ब्लाऊजही आपला बसलेला आहे आणि साडीही व्यवस्थित आपली राहिलेली आहे. खूप छान ही आपल्या कपाटामध्येही बसतं, व्यवस्थित बसतात. कपाटामधून पडलं तरी ब्लाऊज हरवत नाही. ब्लाऊज ही त्याला अटॅच असतो किंवा त्याच्यामध्ये आपण घातलेला असतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की घडी घालून आपल्या कपाटामध्ये ब्लाऊज ठेवू शकता. आता चालू आहे चौथा प्रकार. आता चौथ्या प्रकारला अशा पद्धतीने 4 पदर घडी आहे रेग्युलर, त्या पद्धतीने घालायची आहे. आता राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता ब्लाऊज आपल्याला वेगळ्या ठिकाणी ठेवायचा आहे. बघू शकता. आता नंतर एक घडी घालून घ्यायची आहे आणि ही ब्लाऊजची घडी जी आहे ते आपल्याला ह्या साईडला ठेवायचं आहे पदर काढून. बघू शकता आतमध्ये काहीसुद्धा ब्लाऊज वगैरे पडणार नाही.
तर ही झाली आपली चौथी प्रकार. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या साड्यांच्या घड्या घालू शकता कपाटात. ही भरपूर साड्या बसतात. कपाट जरी उघडलं तर आपल्याला छान वाटतं, एकही साडी पडत नाही आणि साडी ठेवायला जागाही कमी लागते. तर ह्या पद्धतीने तुम्ही साड्यांच्या घड्या घालू शकता. कुठेही गावाला चाललं तर पटकन ब्लाऊजही सापडतो, साडीही सापडते, घाई गडबड होत नाही, रागराग होत नाही. तर ह्या पद्धतीने साडीची घडी घालून तुम्ही नक्की बघा. आता शेवटचा 5वा प्रकार बघू शकता. 4 पदर आहेत ते असे घ्यायचे आहेत. वन साईडनी फोल्ड करायचे, खालच्या साईडनी. हा जरा वेगळा प्रकार आहे. आता घ्यायचे उलटवून, नंतर इकडून घडी घालून घ्यायची, इकडून घडी घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता इकडून घडी घातलेली आहे. आणि आता काय करायचं आहे बघू शकता. आता इकडून मोडपायचं आहे आणि इकडून घडी घालून घ्यायची आहे. तर आतमध्ये आता आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणो, ही सुद्धा साडीचा प्रकार खूप छान आहे घडी घालायचा. बघा ब्लाऊजही बसलेला आहे. तर ह्या 5 साड्यांचे घडी घालायचा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एक छोटीशी कमेंट करा की तुम्ही कुठल्या गावातून बघताय, म्हणजे माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचला हे मला नक्की कळेल. तर अशा पद्धतीने तुमच्या कपाटामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. जागाही कमी लागते आणि लगेच तुम्हाला साडी ब्लाऊज कुठेतरी कार्यक्रमाला, लग्नाला किंवा आपल्या घरामध्ये गौरी गणपतीचा आता सण आलाच आहे, लगेचच सापडतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट करा की तुम्ही कुठल्या गावातून बघताय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.